आपण प्रार्थना करूयात. सर्वसमर्थ दैवी परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण तू आमचा सांभाळणारा, आमची काळजी घेणारा, आमचा प्रतिपाळ करणारा तू स्वर्गीय पिता आहेस. गत सप्तभर तू आम्हाला सांभाळलास, तुझ्या कृपेमध्ये राहिलास, सहाय्य करूस, शक्ती दिलीस आणि पुन्हा एक वार या शब्दात दिवशी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना उपासना करण्याची संधी तुम्हाला प्राप्त करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. स्तोत्र करता म्हणतो, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. सप्तभर अनुभव घेऊन आज पुन्हा एक वार तुझी उपासना करण्यासाठी आम्ही सिद्ध झालेलो आहोत. प्रभू, आम्ही आमचे सर्व लक्ष तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो आणि हे पवित्र आत्मा आम्ही तुला आमंत्रित करतो. आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य करतो. धन्यवाद परमेश्वर ख्रिस्त, याच्या नावाने माहिती म्हणतो आहे. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काहीही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासाठी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभो, दया कर आणि ह्या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह. आजच्यासाठी निवडलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करूयात. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना. हे देवा, प्रीती नसलेल्यास आमच्या कोणत्याही कृतीला तुझ्या दृष्टीने मोल नाही. म्हणून हे प्रभो, सर्व सद्गुणांची जननी असणारी तुझी सर्वोत्कृष्ट देणगी प्रीती तुझा पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला दे. आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे शिष्य आहोत हे त्या प्रीतीमुळे लोकांना कळू दे. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमीन. स्तोत्र क्रमांक 51, शुद्धतेसाठी प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्या कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. पहा, मी जन्मताच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजोबाने माझे पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे म्हणजे तू मोडलेली माझी हाडे पुन्हा उल्हासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.
तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवेल आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषांपासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करेल. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णतील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबली ही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनतृप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनीचे हित कर. येरुशलेमचे कोट बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. या ठिकाणी शास्त्रभाग समाप्त होतो. देवबाब वाचलेली सर्व वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. जुना करार 2 शमूएल याचा 12वा अध्याय 1 ते 6 वचन. 2 शमूएल याचा 12वा अध्याय 1 ते 6 वचन. मग परमेश्वराने नातानास दाविदाकडे पाठविले. तो त्याचकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 मनुष्य राहत होते. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याचबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या पेल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला. तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेंड्या मेंढऱ्यातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला व तो नातानास म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही, म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान, महिमा यथा योग्य प्राप्त हो. आमीन. तिमोथेला 2 पत्र याचा 3रा अध्याय याचे काही वचनं आपण वाचूया. तू तर आपल्या ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे व त्या धरून राहा. त्या कोणत्यापासून शिकला हे आणि या बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. हे तुला ठाऊक आहे. हे ख्रिस्त येशूमधील विश्वासांच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सुबोध, दोष दाखविणे, सुधारक व नीती शिक्षा ह्याकरता उपयोगी आहे. ह्यासाठी की देवाची भक्ती पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे. देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृत्यांचा न्याय करायस त्याच्या समक्ष व त्याचा प्रकट होण्याला व त्याच्या राज्याच्या समोरून निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर. सुवेळी अवेळी तयार राहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने शिक्षणाने व दोष दाखव. निर्देश कर व बोध कर. येथे शास्त्रपाठ समाप्त होत आहे. शुभवर्तमान आजच्या दिवसाकरता नेमण्यात आलेलं शुभवर्तमान मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 1 ते 5 ही वचनं. हे कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा
तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण त्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्याच प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात जर मुसळ आहे, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. त्या सिद्धांत संग्रहाचं आपण सर्वजण मिळून एकत्राने विश्वासाने वाचन करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियेपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यास ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेशियाविषयी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूयात. प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. गेले सप्ताहभर तू आमचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला, आमच्या लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरवला, आणि पुन्हा एक वार आजचा हा प्रभुवार आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात तू जोडला. याबद्दल देवा आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. देवा, तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे, तू आमच्यावर अनंत उपकार केले, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आणि विशेष करून प्रार्थना करतो. या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये आम्हा सर्वांना, विशेष करून सेंट मॅथ्यूज चर्च या मंडळीला तू सांभाळलंस, राखलं, चालवलं, सर्वांना तू आरोग्य दिलं, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो सेंट मॅथ्यूज मराठी चर्च मंडळीतील जे सभासद आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. विशेष करून नलिनी विधाते आंटी यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवबापा, त्यांना तुझ्या आरोग्याची गरज आहे, आणि देवबापा तू त्यांना आरोग्य देशील असा माझा विश्वास आहे. त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर, आरोग्याने भर. या उतार वयामध्ये तू त्यांचा सांभाळ करता हो, तू त्यांचा रक्षण करता हो, आणि प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना तू आरोग्य दे अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. विशेष करून ज्या प्रियजनांचे वाढदिवस येणाऱ्या सप्ताहामध्ये आहेत, जे आपला वाढदिवस साजरा करीत आहे, आणि या प्रियजनांसाठी आमची प्रार्थना आहे. देवबापा, गेले जन्मलेल्या दिवसापासून आजपर्यंत तू त्यांना सांभाळलं, त्यांच्या सर्व गरजा पुरवला, त्यांच्या शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये, त्यांच्या कामामध्ये तू त्यांचा सहभागी आणि वाटाडा झाला, आणि तुझ्या विश्वासात, ज्ञानात, भयात तू त्यांना ठेवलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या प्रियजनांच्या वाढदिवसासाठी देवबापा त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना हा वाढदिवस आनंदाचा, आरोग्याचा आणि विशेष करून आध्यात्मिक वाढीचा जाऊ दे.
अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. ज्या प्रियजनांचे लग्नाचे वैवाहिक जीवनाचे वाढदिवस आहेत, या वैवाहिक जीवनाबद्दल त्यांचे आम्ही तुझ्याकडं आभार मानतो. देवबाप्पा, या प्रियजनांना तू सांभाळलं आणि एक नवीन वर्ष त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये तू देऊ केलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्याही वैवाहिक जीवनासाठी आम्ही प्रार्थना करतो. अनेक चढ उतार, सुखदुःख, अडीअडचणी, समस्यातून देवबाप्पा या सर्वांना तुझी कृपा दिली आणि या तुझ्या विश्वासामध्ये त्यांना स्थिर, खंबीर, दृढ ठेवलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे विशेष करून या कुटुंबाची जबाबदारी पेलवत असताना त्यांनाही तुझ्या आशीर्वादाने भर आणि देवबाप्पा तुझ्या वचनाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये प्रगट कर. आणि देवबाप्पा, विशेष करून हा लग्नाचा वाढदिवस या प्रियजनांना आशीर्वादाचा, आरोग्याचा आणि विशेष करून आध्यात्मिक वाढीचा जाऊ दे, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. विशेष करून सेंट मॅथ्यू चर्च, महिला मंडळ, युवक संघ, शाबा शाळा, त्याचप्रमाणे चर्च कमिटी, सर्व पालक वर्ग, या सर्व प्रियजनांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. चर्चमधील सर्व शाखांना आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. आजपर्यंत ज्या प्रेमानं, प्रीतीने, ऐक्याने ही मंडळी तू स्थिर रावली, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. अशीच ऐक्य, प्रीती, शांती या मंदिरामध्ये सदैव असू दे. तुझ्या सर्व चांगुलपणाच्या गोष्टी या मंडळीमध्ये घडू दे, अशी मी तुझ्याकडं प्रार्थना करतो. आणि या सर्वांमधून जिवंत देवा तुझं गौरव दे, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो पुणे धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब, धर्मप्रांतातील सर्व मंडळांचे पालक, सर्व चर्चेस, ले लीडर, डिकन, सुवार्तिक, या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. देवबाप्पा, या धर्मप्रांतावर तू आजपर्यंत तुझा आशीर्वाद पाठवला, तू त्यांना सांभाळलं, सर्व पालक लोकांना तू आरोग्य दिलं. वेगवेगळ्या चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये तुझं पुढारपण, याजकपण करीत असताना, मंडळीची काळजी घेत असताना देवबाप्पा, या सर्वांसाठी प्रार्थना करतो. देवबाप्पा, सर्व उत्तम आशीर्वाद, सर्व चांगल्या गोष्टीचा पुरवठा, तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये तू आजपर्यंत देत आला, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसामध्येही त्यांना अधिक आवेशाने काम करण्यासाठी देवा त्यांना तुझी दया दे, कृपा दे. तुझ्या सामर्थ्याचा हात सदैव त्यांच्या भोवती असू दे आणि या पुणे धर्मप्रांताकडून तुझं आणि तुझं गौरव दे, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. देवबाप्पा, विशेष करून कोरोना व्हायरसपासून देवबाप्पा ज्या देशामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, आणि देवबाप्पा ही सर्व तू निवळत आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. जे हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, या सर्वांसाठी प्रार्थना करतो. देवबाप्पा, या परिस्थितीवर मात करीत असताना देवबाप्पा तुझं सामर्थ्य त्यांना तू दे आणि ह्यातून देवबाप्पा आमची लवकर तू सुटका कर, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. आजचं वचन आम्हासाठी नव्याने आशीर्वादित कर आणि देवबाप्पा आमच्या जीवनामध्ये ते कार्यान्वित करण्यासाठी तुझी दया, कृपा आम्हावर कर आणि त्या वचनाप्रमाणे आमचं आचरण असू दे, अशी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करीत, मान, सन्मान, गौरव देत ही लहान नम्र प्रार्थना आमचा धन्यतारक, उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नामात मागतो, म्हणून तो ऐक. त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. तव इच्छा ती माझी व्हावी, तव इच्छा ती माझी व्हावी. हेच मनाला भावो, हेच मनाला भावो. त्वत्पद छंद निरंतर राहो. निंदो वंदो कोणी मन है, निंदो वंदो
दिवसांची यात्रा येथील 2 दिवसांची यात्रा येथील दिव्यपदी मन राहो दिव्यपदी मन राहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम तुझ्यावर प्रेम जगावर प्रेम तुझ्यावर प्रेम जगावर हाच मनोमन लाहो हाच मनोमन लाहो त्वत्पद छंद निरंतर राहो तव वचनी रती संतत राहो तव वचनी रती संतत वाहो मन येशूचे हो मन येशूचे हो त्वत्पद छंद निरंतर राहो सुचोत न मला हजार नावे सुचोत न मला हजार नावे मन बापा तुझ वाहो मन बापा तुझ वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो प्रेम मनातून वाहो त्वत्पद छंद निरंतर राहो प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तरवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, जुन्या करारातील 7वं पुस्तक आहे ते आहे शास्त्रेंचं पुस्तक. इस्रायलांमध्ये शास्त्रेंच्या काळामध्ये इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केलं. परमेश्वराच्या आज्ञा ते मोडल्या आणि म्हणून परमेश्वर त्यांना नेहमीच लुटारूंच्या हातामध्ये देत असत. शत्रूंच्या पारतंत्र्यात ते जात असत आणि मग इस्रायलामधून एखादा शास्ता उभा राही आणि तो शास्ता इस्रायल लोकांचं संरक्षण करत असेल, संगोपन करत असते. शास्त्रेंचा काळ गेल्यानंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराकडं एक राजा मागितला आणि म्हणून परमेश्वराने त्यांना शौल हा राजा म्हणून दिला. इस्रायला पहिला राजा हा शौल याने इस्रायलावर 40 वर्ष राज्य केलं. परंतु सुरुवातीला शौल हा जो परमेश्वरासंबंधाने नम्र होता, ज्यावेळेस तो युद्ध जिंकत गेला, यशस्वी होत गेला, त्याला प्रसिद्धी प्राप्त झाली, त्यावेळेस त्याच्यामध्ये गर्व
अहंकार आणि मीपणा हा आला. अनेक वेळा परमेश्वराची आज्ञा मोडून त्याने परमेश्वराविरुद्ध पाप केलं आणि म्हणून परमेश्वराने त्याला इस्रायलाचा राजा म्हणून झुगारून दिलं. आणि मग परमेश्वराने बेथलेम येथे राहणारा इशायचा सर्वात धाकटा मुलगा दावीद याच्याकडे आपलं लक्ष लावलं. दावीद हा परमेश्वराला त्याच्या मनासारखा मिळाला आणि म्हणून वयाच्या 17व्या वर्षी परमेश्वराने शमूएलाला आज्ञा केली आणि शमूएलाने जाऊन दावीदाला राज्याभिषेक केला. परंतु ज्यावेळेस दावीद हा प्रत्यक्ष इस्रायलाच्या सिंहासनावर बसला, इस्रायलाचा राजा झाला, त्यावेळेस तो 30 वर्षाचा होता. आणि मग हा इस्रायलाचा राजा दावीद, परमेश्वराची दयादृष्टी दावीदावर होती, परमेश्वराचा वरदहस्त त्याच्यावर होता आणि म्हणून दावीद हा इस्रायलाचा एक पराक्रमी राजा झाला. परमेश्वराने दावीदाला इस्रायलाच्या सर्वोच्च स्थानावर स्थानपन्न केलं. इस्रायलात सर्वात मोठा पराक्रमी राजा हा दावीद असा गणला जाऊ लागला. दावीद एका सर्वोत्कृष्ट स्थानावर इस्रायलाच्या सिंहासनावर जाऊन बसला. सर्व इस्रायलाची सत्ता, अधिकार आणि हुकूमत ही दावीदाकडे आली. परंतु ज्याप्रमाणे शौलाने परमेश्वराविरुद्ध पाप केलं, तसंच हे जे राजपद आहे याच्या संबंधानं असलेला मोहपाश, ह्या राजपदाबरोबर येणारं मोह, त्याबरोबर येणारे सर्व आकर्षण आणि सर्व ह्या गोष्टीला दावीद देखील बळी पडला. तो त्याला थोपवू शकला नाही. देवदयेने दावीदाला जो राजपदाचा अधिकार मिळाला होता, हा अधिकार दावीद योग्यरीतीने हाताळू शकला नाही असं आपल्याला पुढे दिसून येतं. परमेश्वराने त्याला इतका मोठा सन्मान दिला, इस्रायलाचा मोठा राजा त्याला केला. सर्वोच्च पदावर हा दावीद विराजमान असताना दावीदाला असं वाटू लागलं की देवाने इस्रायलाला दिलेला जो नियम आहे तो मोडून, परमेश्वराने इस्रायला दिलेली शिस्त ही मोडून तो स्वतःला हवं तसं वागू शकतो. जे इस्रायल लोक आहेत त्यांचा हवा तसा वापर तो करून घेऊ शकतो असं दावीदाला आता हळूहळू वाटू लागलं. प्रियानो, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये सुद्धा दावीदासारखेच असे काही लोक असतात. परमेश्वर त्यांना सत्ता देतो, अधिकार देतो, एखाद्या पदावर त्यांना विराजमान करतो. परंतु ज्यावेळेस त्या पदावर ते पदारूढ होतात, त्यावेळेस परमेश्वराच्या नियमाविरुद्ध, मंडळीच्या नियमाविरुद्ध स्वतःला वाटेल, मनाला येईल यथेच्छपणे वागणारे दावीदासारखे लोक देखील आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये देखील असे आहेत. अशा प्रकारे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागून परमेश्वराचा अवमान करणारे लोक आज देखील या काळामध्ये आम्हाला या दावीदासारखे दिसत आहेत. परमेश्वराने तुम्हाला जो सन्मान किंवा अधिकार दिलेला आहे याचा वापर आपण कसा करतो, यातच तुमचा जो प्रामाणिकपणा आहे, एकनिष्ठता आहे, त्यामध्ये ती दिसून येते. देवावरचा प्रामाणिकपणा, एकनिष्ठपणा हा आम्हाला कधी दाखवता येतो? आमची कसोटी कधी असते? ज्यावेळेस आम्ही तळागाळात असतो, खालच्या पातळीवर असतो, त्यावेळेस नव्हे, तर ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला सर्वोच्च पदावर विराजमान करतो, आम्ही वरच्या पातळीवर असतो, तेथे आमचा प्रामाणिकपणा, आमची एकनिष्ठता ही त्यावेळेस आम्हाला नक्कीच दिसून येते. आमचा प्रामाणिकपणा, आमचा विश्वासूपणा संकटात नव्हे तर वैभवात हा दिसून येतो. आमचा प्रामाणिकपणा दारिद्र्यात नव्हे तर श्रीमंतीत हा त्यावेळेस त्याची पारख होत असते. त्याचप्रमाणे आमचा परमेश्वरावरील प्रामाणिकपणा आजारपणात नाही तर ज्यावेळेस आम्ही निरोगी असतो त्यावेळेस आम्ही परमेश्वराशी किती एकनिष्ठ आहोत हे पाहण्याची खरी कसोटी ही त्यावेळेस असते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. दुःखात, संकटात, बिकट प्रसंगात, आर्थिक ओढाताण होत असताना, दुर्धर आजार कोणाला असताना, ह्या परिस्थितीमध्ये नेहमीच आम्ही परमेश्वराजवळ जायचा प्रयत्न करतो, त्याची प्रार्थना करतो, आमचा भार आणि सर्व भिस्त आम्ही परमेश्वरावर टाकतो, कारण तो प्रसंगच तसा असतो. परंतु कुठलेही अडीअडचण नाही, संकट नाही, आजारपण नाही, ज्यावेळेस आम्ही संपन्नमते आहोत त्यावेळेस
किती जण खऱ्याखुऱ्या मनाने परमेश्वराची आराधना आणि उपासना करतात. एखाद्या तरी रविवारी कुठलीही मागणी मागण्यासाठी नाही, स्वतःच्या स्वार्थापोटी नाही, परमेश्वराला काहीतरी मागणं ह्यासाठी नाही, तर केवळ परमेश्वराचं धन्यवाद करण्यासाठी, परमेश्वराचं महात्म्य गणण्यासाठी, परमेश्वर किती थोर आहे त्याचा महिमा वर्णण्यासाठी, त्याची उपकारस्तुती करण्यासाठी, ह्या एकमेव उद्देशाने किती लोक परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये हजर होतात किंवा त्याची उपासना आणि आराधना करतात. होय, संकटात नेहमीच आम्ही परमेश्वराच्या जवळ असतो, परंतु आमची खरी परीक्षा केव्हा असते? ज्या वेळेस आम्ही सुखात असतो, वैभवात असतो, आम्ही उच्च पदावर असतो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराशी किती प्रामाणिक होतो ही आमची खरोखर त्यावेळची परीक्षा असते. परमेश्वराने दाविदाला दिलेलं सामर्थ्य आणि अधिकार याचा दाविदाने दुरुपयोग केला असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. शमूएलाचं दुसरं पुस्तक याचा 11वा अध्याय, या 11व्या अध्यायामध्ये मी आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, राजे लोक युद्धावर जातात त्या समयी दावीद राजा यरूशलेमेत मागे राहिला. संध्याकाळच्या समयी तो गच्चीवर फिरत असताना त्याने एका सुंदर स्त्रीला स्नान करताना पाहिलं. डेव्हिड वॉज इन द रॉंग प्लेस ॲट द रॉंग टाइम विथ द रॉंग पर्सन. दावीद चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी, चुकीच्या व्यक्तीबरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. चुकीच्या ठिकाणी तो आहे. ज्यावेळेस सर्व राजे युद्धासाठी जातात असं म्हटलं आहे, त्यावेळेस दावीद मागे यरूशलेमेत राहिला आणि तो संध्याकाळी आपल्या गच्चीवर आपल्याला दिसत आहे. जी युद्धाची वेळ आहे त्या युद्धाच्या वेळेस रणभूमीवर न जाता, युद्धस्थळी न जाता दावीद यरूशलेमेत आपल्या राजमालात गच्चीवर आहे. चुकीच्या ठिकाणी दावीद त्या ठिकाणी उपलब्ध आहे. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या समय तो आहे. युद्धाची वेळ आहे, परंतु युद्ध न करता दावीद आरामात आपल्या गच्चीवर टेहाळणी करत आहे, फिरत आहे असं म्हटलेलं आहे. आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर तो आहे. त्याने एका सुंदर स्त्रीला स्नान करताना पाहिलं असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी बेतशेबेला स्नान करताना पाहिलं त्यावेळेस त्याच्या हातून आता पाप घडत आहे. आणि पाप कोणत्या प्रकारे घडतं, त्या पापाच्या पायऱ्या या ठिकाणी पाहणं फार महत्त्वाचं आहे. पापाच्या एकूण 4 पायऱ्या असतात आणि ह्या 4 पायऱ्या दावीद हळूहळू कशा उतरतो हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरेल. पापाची पहिली पायरी म्हणजे जी गोष्ट आहे, जे आकर्षण आहे त्याकडं आम्ही न्याहाळून निरखून पाहतो, येथे पापाची पहिली पायरी सुरू होते. ज्यावेळेस दावीद राजा गच्चीवर फिरत आहे आणि एका सुंदर स्त्रीला स्नान करताना त्याने पाहिलं, त्यावेळेस तेथून मान वळून दुसरीकडे आपली नजर न फिरवता तो तिच्याकडं न्याहाळू लागला आणि निरखून पाहू लागला. हीच पापाची पहिली पायरी. जेथून त्याने मान वळून फिरवून जायला पाहिजे होतं, त्या गोष्टीकडून आपली नजर हलवायला पाहिजे होती, तीच गोष्ट तो निरखून पाहू लागला, न्याहाळून पाहू लागला. येथेच पापाच्या पहिल्या पायरीला सुरुवात होतो. प्रियानो, पहिली पायरी उतरली की मनुष्य दुसरी पायरी उतरायला लागतो. आणि दुसरी पायरी म्हणजे ती गोष्ट निरखून पाहिल्यावर त्याचा मोह दाविदाला आला असं आपल्याला दिसत आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण निरखून पाहतो, न्याहाळून पाहतो, त्यावेळेस आमच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी, त्या आकर्षणाविषयी मोह निर्माण होतो. याकोब त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, मग प्रत्येक मनुष्य जेव्हा वासनेने ओढवला जातो व भुलीला जातो त्यावेळेस तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. ह्या पापांच्या पायऱ्या आहेत. ज्यावेळेस त्या गोष्टीकडे आकर्षण करतो पाहू लागला, त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी वासना निर्माण झाली, त्या स्त्रीविषयीची वासना त्याच्या देहामध्ये निर्माण झाली, त्याला तिचा मोह होऊ लागला. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्या चाकरास पाठवून तिच्याविषयी विचारपूस केली, त्यावेळेस त्याला समजलं ती उरिया हित्तीची बायको बेतशेबा आहे असं वचन आम्हाला सांगतं. त्याला मोह झाला. ही पापाची दुसरी पायरी दाविदाने गाठली. दुसऱ्या पायरीवर गेल्यावर ताबडतोब दाविदा तर तिसऱ्या पायरीवर जात आहे. ज्यावेळेस आम्हाला मोह होतो, ती वासना होती,
त्यावेळेस ती गोष्ट आम्ही हस्तगत करावी, आम्हाला ती प्राप्त व्हावी, आम्हाला ती मिळावी, ही पापाची तिसरी पायरी असते. आणि दाविदाने असं म्हटलंय, मग त्याने जासूद पाठवून तिला आपल्याकडं बोलवून घेतलं. पापाची तिसरी पायरी त्याने गाठली. आणि मग ज्यावेळेस ती गोष्ट आम्ही हस्तगत करतो, त्या आकर्षण आम्ही मिळवतो, मग आम्ही पापाच्या चौथ्या पायरीकडे जातो, आणि ते म्हणजे त्या गोष्टीचा उपभोग घेणं. पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग ती म्हणजे बेतशेबा दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ह्या पापाच्या 4 पायऱ्या आम्ही प्रत्येक पाप घडत असताना आमच्याकडून घडत असतात. पहिलं तर त्या गोष्टीकडं पाहून त्याला निरखायचं, त्याला न्याहाळायचं. ज्यावेळेस न्याहाळून झालं की दुसरी पायरी म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये मोहात पडतो, त्याचं आकर्षण आम्हाला होतं, आमची वासना जागृत होते. मग तिसरी पायरी म्हणजे ती गोष्ट किंवा ते आकर्षण आम्ही हस्तगत करतो, ते मिळवतो. आणि चौथी पायरी म्हणजे त्या गोष्टीचा उपभोग आम्ही घेतो. हेच दाविदाकडून बेतशेबाच्या बाबतीत झालं, असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आदाम आणि हवे यांच्याकडे आपण येऊयात. एदेन बागेमध्ये ज्यावेळेस सैतानाने हवेला भुरळ घातली आणि बऱ्या वाईटाचा ज्ञान देणारा झाडाचं फळ तिला दाखवलं, त्यावेळेस ह्याच 4 पायऱ्यातून हवा गेलेली आहे, असं आपल्याला दिसतं. ज्यावेळेस तिने ते फळ पाहिलं, त्यावेळेस त्या फळाकडे ती निरखून पाहू लागली, त्याला न्याहाळून पाहू लागली. आणि मग वचन आम्हाला सांगतं, ते फळ खाण्यास चांगलं, दिसण्यास मनोहर आणि चांगले करण्यास इष्ट आहे, असं तिला दिसून आलं. त्या फळाला निरखून पाहिल्यानंतर मग ते फळ आता आपण घ्यावं, ते हस्तगत करावं, असं तिला वाटलं. तिने पापाची तिसरी पायरी गाठली, ते फळ तिने घेतलं. आणि ते फळ घेतल्यावर पापाची चौथी पायरी म्हणजे ते फळ तिने स्वतः खाल्लं आणि आपल्या नवऱ्याला दिलं. त्यांच्या हातून पाप घडलं आणि पापाचं वेतन मरण ह्या जगामध्ये आलं. आणि म्हणून देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी, कुठलंही पाप तुम्ही घ्या, त्या पापात पडण्यापूर्वी 4 पायऱ्यातून आम्ही जातो. ती गोष्ट किंवा ते आकर्षण, याला पाहणं, त्याला न्याहाळणं, त्याचा मोह होणं किंवा त्याची वासना होणं, ते हस्तगत करणं आणि मग त्याचा उपभोग घेणं, या पायऱ्यातून आम्ही जात असतो. दाविदाचं देखील तेच झालं. दावीद राजा, इस्रायलाचा राजा, तो सर्वोच्च पदावर विराजमान होता. आणि म्हणून त्या काळी राजाची इच्छा कुणी अमान्य करू शकत नव्हता. आम्हाला असं वाटतं की दाविदाने बेतशेबेचे व्यभिचार केला. व्यभिचार म्हणजे ज्यावेळेस एखादा स्त्री आणि पुरुष हे संगनमताने विवाह बाह्य शारीरिक संबंध ठेवतात, त्याला आपण व्यभिचार म्हणतो. परंतु कुणी असं म्हटलं आहे की हा व्यभिचार नसून बेतशेबाच्या इच्छा विरुद्ध त्याने दाविदाने तिच्याशी अतिप्रसंग केला, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. बेतशेबा ही जरी उर्याची बायको असली तरी दावीद राजा तिला बोलवलं, आणि दावीद राजाने ज्यावेळेस तिला गळ घातली, एक राजाला ती नाही म्हटली शकलो नाही. तिला राजाला नाही म्हणता येत नव्हतं. कुणी राजाची इच्छा अमान्य करत नव्हतं. राजाच्या इच्छेला इतकं महत्त्व होतं. जे काय तो मागल ते त्याला देणं भाग आहे. आणि म्हणून बेतशेबेने स्वतःला राजासमोर समर्पित केलं. आणि म्हणून दाविदाने बेतशेबेशी व्यभिचार केला असं म्हणण्यापेक्षा दाविदाने बेतशेबेवर बलात्कार केला असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण तिच्या इच्छेविरुद्ध दाविदाने बेतशेबेशी अतिप्रसंग केला. देवाच्या मनासारखा असणारा दावीद, देवाच्या इच्छे परिपूर्ण करणारा दावीद, ह्या दाविदाने बेतशेबेवर बलात्कार केला. आणि पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग त्या स्त्रीला दाविदापासून गर्भ राहिला असं म्हटलेलं आहे. मग ही बेतशेबा दाविदापासून गर्भवती झाली. ज्यावेळेस बेतशेबाची गर्भावस्था दाविदासाठी, ज्यावेळेस बेतशेबाची गर्भावस्था दाविदाने पाहिली, बेतशेबा गर्भवती झालेली दाविदासाठी आता धोकादायक होतं. ती गर्भवती राहिल्याने दाविदाच्या राजपदाला धोका होता. एवढंच नाही तर त्याच्या जीविताला देखील धोका होता. ह्या दाविदाचं राजपद, वैभव, ऐश्वर, संपत्ती, समृद्धी ही सर्व तर धोक्यात येणार होतीच, परंतु त्याच्या जीविताला देखील आता धोका येणार होता. याचं कारण असं, ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायलांना नियमशास्त्र दिलं, त्या नियमशास्त्रामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी काही नियम लावून दिले होते. आणि त्या नियमांपैकी
लेवियाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 10वं वचन ते असं म्हणतं, जर एखाद्या मनुष्याने दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार केला तर त्या जाराला आणि त्या जारणीला अवश्य जिवे मारावे. ह्या दाविदाने ह्या बेशेबेशी व्यभिचार केलेला आहे, तिच्यावर नवे बलात्कार केलेला आहे आणि आता ती गरोदर राहिलेली आहे. आणि ही गोष्ट जर तिचा पती उरिया ह्याला समजली, थोडा जरी त्याला भनक त्याचा लागला, तर हा उरिया ह्या बेतशेबेला, गरोदर असणारी बेतशेबा, त्याचबरोबर दावीद यांना दगडमार करून ठार मारण्याचा अधिकार कायद्यानुसार ह्या उरियाला मिळालेला होता. बेतशेबा आणि दावीद यांना दगडमार मारून ठार करण्याचा कायद्यानुसार त्याला अधिकार या उरियाला प्राप्त झाला होता. आपलं राजपद नव्हे, सर्व समृद्धी संपत्ती ही तर धोक्यात आलीच, पण आपला जीव देखील धोक्यात आला हे यावेळेस दाविदाला कळालं आणि दावीद अस्वस्थ झाला. दाविदाला आता सुचना काय करावं आणि म्हणून दाविदाने काय केलं, ह्या दाविदानं आता उरिया जो युद्धस्थळावर युद्ध करत होता त्याला बोलवणं पाठवलं आणि त्याला आपल्या राजमहालात बोलवून घेतलं. युद्धावरून ज्यावेळेस उरिया परतला त्यावेळेस दावीद उरियाला म्हटला, जा आणि तू आपल्या घरामध्ये स्वस्थ बैस. यावेळेस दाविदाच्या मनामध्ये काय कुटील कारस्थान चालू होतं. संपूर्णपणे दावीद योजना करत होता. आता जर उरिया त्याच्या घरामध्ये गेला, जेवण खावण करून जर तो आपल्या स्त्रीबरोबर निजला, तर मग बेतशेबाजी गरोदर आहे, ते मूल हे उरियाचं आहे असं समाजाला वाटेल आणि मग दाविदाच्या माथ्यावरचा कलंक निघून जाईल आणि त्या पापापासून त्याची सुटका होईल असं दाविदाला वाटलं. आणि म्हणून तो उरिया हित्तेला म्हणतो, आपल्या घरी जा आणि स्वस्थ बैस. परंतु हा उरिया हित्ती हा एक इमानदार सैनिक होता, हा दावीद राजाची इमानी करणारा सैनिक होता. आणि उरिया हित्ती म्हणतो, इतर सर्व सैनिक ज्यावेळेस युद्धभूमीवर लढाई करत आहेत, लढत आहेत, त्यावेळेस मी आपल्या घरी जावं, खावं प्यावं आणि आपल्या स्त्रीबरोबर निजावं हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. आणि म्हणून उरिया हित्तीने काय केलं, जे इतर सर्व चाकर आहेत त्यांच्याबरोबर राजवाड्याच्या दाराच्या बाहेर तो निजला, तो आपल्या घरी गेला नाही. दुसऱ्या दिवशी दाविदाला कळाला की उरिया आपल्या घरी गेला नाही. त्यावेळेस तो आणखीन अस्वस्थ झाला. त्याने दुसरा डाव योजला, प्लॅन बी दाविदाचा सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी दाविदाने उरियाला आपल्या घरी जेवणाला बोलवलं. उरियाबरोबर त्याने खाणं पिणं केलं आणि मग त्याने उरियाला दारू पाजून मस्त केलं असं म्हटलेलं आहे. दाविदाच्या मनामध्ये कोणती कल्पना आली, ह्या उरिया हित्तीला दारू पाजून त्याला मस्त करू आणि मग दारूच्या नशेत कदाचित तो घरी जाईल आणि आपल्या स्त्रीबरोबर निजेल आणि त्याप्रमाणे माझा पापाचा कलंक दूर होईल, ही दाविदाची योजना. परंतु त्या दिवशी देखील उरिया हित्ती आपल्या घरी गेला नाही, त्या राजवाड्याच्या दाराशी तसाच तो निजला. दाविदाची योजना त्या ठिकाणी निष्फळ झाली. आता दावीद पुन्हा विचार करू लागला. त्याने तिसरा डाव रचला, प्लॅन सी. युद्धावर असणारा त्याचा सेनापती योआब याला दाविदाने पत्र लिहिलं, ह्या उरियाला मी पुन्हा युद्धस्थळी पाठवत आहे. ज्यावेळेस तुंबळ युद्ध सुरू होईल त्यावेळेस तुंबळ युद्धाच्या तोंडाशी या उरियाला ठेवा आणि तुम्ही सर्वजण हळूहळू मागे व्हा, म्हणजे उरिया एकटा पडेल आणि अम्मोनी जे आपले शत्रू आहेत त्यांच्या तलवारीने तो मारला जाईल. हा मनामध्ये कुटील डाव धरून दाविदाने त्याला एक पत्र लिहिलं आणि हे पत्र उरियाच्याच हाती देऊन त्याला पुन्हा युद्धस्थळी पाठवलं. दाविदाने म्हटल्याप्रमाणे तसंच घडलं. योआब सेनापतीने उरियाला युद्धाच्या तोंडाशी दिलं आणि इतर सर्व इस्रायली सैनिक हळूहळू मागं सरले. तेव्हा उरिया हित्ती अम्मोनी शत्रूंशी लढताना तलवारीने मरण पावला. अशा प्रकारे दाविदाने उरियाला संपुष्टात आणलं, त्याचा नाश केला. प्रियानो, मग बेतशेबेने तिच्या नवऱ्यासाठी शोक केला. नंतर सूतकाचे दिवस संपल्यानंतर मग दाविदाने तिला आपल्या घरी ठेवून घेतलं आणि ती त्याची स्त्री झाली आणि तिला एक पुत्र झाला असं म्हटलेलं आहे. आता दाविदाला वाटलं आपला प्रश्न सुटला.
द प्रॉब्लेम इज सॉल्ड. आपल्यावरचं संकट आता टळलेलं आहे. आपलं राजपद कायम राहणार. आपल्यावर होणारी बेआबरू, आपली फजिती, आपली मानहानी ही आता चुकलेली आहे. कारण माझा शत्रू उरिया हा तर आता ठार मारला गेला आणि ही बेतशेबा जी गरोदर होती ती आता माझी पत्नी झालेली आहे आणि म्हणून माझ्यावरचं संकट टळलं असं दाविदाला वाटलं. आता दावीद स्वस्थ झाला. आता मला कोण विचारणार? मी इस्रायलाचा राजा आहे आणि म्हणून जरी बेतशेबावर मी व्यभिचार केला तरी तिचा नवरा आता युद्धात मरण पावलेला आहे आणि आता मी तिच्याशी लग्न केलेलं आहे. ती माझ्या हक्काची बायको झालेली आहे. म्हणून माझं पाप आता संपुष्टात आलं, ही दाविदाची कल्पना. परंतु पुढचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, पण दाविदाने जे कृत्य केलं त्यावरून परमेश्वराची त्याचवर इतराजी झाली असं म्हटलेलं आहे. परमेश्वराची दाविदावर इतराजी झाली याचा अर्थ परमेश्वर वरून पाहत होता आणि दाविदाचे भयंकर भयानक पाप, त्याने केलेला व्यभिचार, त्याने केलेली उरियाची हत्या ही परमेश्वराने पाहिली आणि परमेश्वराला हे सर्व घृणास्पद वाटलं. परमेश्वराने दाविदाचा तिरस्कार केला, त्याने त्याला तुच्छ मानलं आणि हे निंदनीय आहे असं परमेश्वराला वाटलं. दाविदाला वाटलं सर्व काय संपलं, आता कोणी मनुष्य मला काय बोलणार नाही. परंतु वरून परमेश्वर त्याला पाहत होता. परमेश्वराने त्याचं कृत्य पाहिलेलं आहे आणि परमेश्वर ह्याला दाविदाचे केलेले कृत्य निंदनीय वाटलं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रियानो, आम्ही एखादं गुप्त पातक करतो आणि कुणी आम्हाला पाहत नाही म्हणून आम्ही निर्धास्त होतो की आता आमचं पातक कुणी पाहिलेलं नाही, आम्ही स्वस्थपणे राहतो. परंतु वरून परमेश्वर पाहत असतो हे आम्ही नेहमीच विसरतो. दाविदाला देखील याचा विसर पडला. देवाचा सेवक मोशे 90व्या स्तोत्रामध्ये 8व्या वचनात मोशे लिहितो, तू आमचे अपराध आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत, आमची गुप्त पातक तुझ्या मुखप्रकाशामध्ये आहेत असं स्तोत्रकर्ता म्हणतो. जे आमचे सर्व अपराध आहेत कदाचित गुप्त आहेत, माझ्या नवऱ्याला ते माहीत नाहीत, माझ्या बायकोला माहीत नाहीत, माझ्या शेजारच्याला माहीत नाहीत, परंतु आमचे अपराध परमेश्वराच्या डोळ्यासमोर आहेत असं स्तोत्रकर्ता म्हणतो. आमची गुप्त पातक परमेश्वराच्या मुखप्रकाशात आहेत. आम्हाला वाटतं मी गुप्तपणे पातक केलं, मला कोणी पाहिलेलं नाही, पण आमची गुप्त पातक परमेश्वराच्या मुखप्रकाशात लखपणे झगझगत आहेत हे आम्ही नेहमीच विसरतो आणि दावीद देखील याला विसरलेला आहे. गुप्त पातकापासून सावध राहा प्रियांनो. दाविदाकडे पहा, गुप्त पातक केलं, त्याला वाटलं मी सुटलो, कोण मनुष्य माझं काही करू शकणार नाही, पण परमेश्वरावरून पाहत होता आणि परमेश्वराने हे निंदनीय वाटलेलं आहे. गणना याचा 32वा अध्याय 23वा वचन त्या ठिकाणी असं म्हटलंय, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल तर तुमचे पाप तुम्हास भोवेल हे पक्के लक्षात ठेवा. जर तुम्ही परमेश्वराविरुद्ध कुठलंही पातक केलं तर तुमचं पाप तुम्हास भोवेल. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, युअर सिन विल फाइंड यू आउट. तुमचं पाप तुम्हास धरून देईल. तुम्ही ज्या ठिकाणी कुठे असाल, जे काय करत असाल, तुमचं पाप तुम्हाला धरून देईल असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, आता मला ह्या दाविदाला वटणीवर आणलं पाहिजे, ह्या दाविदाला मला शिस्त लावली पाहिजे, त्याला शासन केलं पाहिजे, त्याच्या पापाबद्दल त्याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. जे अधिकार सत्ता राजपद मी दाविदाला दिलं त्या दाविदाने त्याचा दुरुपयोग केला, मग परमेश्वराविरुद्ध त्याने पाप केलं, त्याला त्याचं पाप दाखवून दिलं पाहिजे. परमेश्वर दाविदाला एक धडा शिकवणार होता. परमेश्वराने काय केलं? 12वा अध्याय आणि पहिलंच वचन आम्हाला सांगतं, मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवलं. दाविदानं केलेले गुप्त पातक त्याला दाखवून देण्यासाठी, त्या पापाची जाणीव त्याला करून देण्यासाठी परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवलं असं म्हटलेलं आहे. दाविदाने परमेश्वराविरुद्ध पातक केलं. परमेश्वराला दाविदाला शिस्त लावायची होती, त्याला शासन करायचं होतं, त्याला त्याच्या पापाची जाणीव करून त्याला पश्चातापी होण्याकरता परमेश्वर आता नाथानाला त्याच्याकडे पाठवत आहे. प्रियांनो, प्रत्येक दाविदासाठी एक नाथान परमेश्वराने नेमून ठेवलेला आहे. परमेश्वर प्रत्येक दाविदासाठी एक नाथान नेमून ठेवतो. नाथानाचं कार्यच हे आहे दाविदाकडे जाऊन त्याचा दोष त्याला दाखवून द्यायचं. प्रियांनो, जेव्हा तुम्ही दाविदाप्रमाणे
परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जाऊन एखादा आज्ञाभंग करता, एखादा पातक करता, परमेश्वरापासून मार्गभ्रष्ट होऊन विभिन्न मार्गाला लागता, पापाच्या दलदलीत तुम्ही जाता, तेव्हा परमेश्वर तुमच्याकरता एका नाथानाला उभा करतो, जो नाथान येऊन तुमचा दोष, तुमचं पातक तुम्हाला दाखवून देतो. लोकांनी आम्हाला आमचा दोष दाखवलेला आम्हाला कधी आवडत नाही. आमच्या चुका, आमचे अपराध, आमचे पाप हे उघडकीस आलेले आम्हाला सहसा खपत नाहीत, आम्हाला ते आवडत नाहीत. परंतु जेव्हा परमेश्वराविरुद्ध असे अपराध आम्हाकडून घडतात, तेव्हा आम्हाला एका नाथानाची गरज असते. परमेश्वर एका नाथानाचा उपयोग करून घेतो आणि तो नाथान येऊन आम्ही जे पाप करणारे आहोत ते आम्हाला दाखवून देतो. होय, तो मनुष्य तूच आहेस, हे दाखवण्यासाठी परमेश्वर एखाद्या नाथानाला आमच्या जीवनामध्ये पाठवतो. प्रत्येक समाजातील पाप करणारा दावीद याला एका नाथानाची सोय परमेश्वराने करून ठेवली आहे. एक नाथान येणार आणि तुम्हाला तुमचे दोष दाखवणार, हेच नाथानाचं कार्य आहे. ते आपण या ठिकाणी दाविदाच्या संदर्भात पाहत आहोत. स्वतः येशू ख्रिस्त लुकरूचे वर्तमान याचा 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात तो म्हणतो, तुझ्या भावाने जर तुझ्या विरुद्ध अपराध केला तर त्याला त्याचा दोष दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर, असं स्वतः येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून संत पौल आपला सहकारी तिमोथी ह्याला तो लिहितो आणि म्हणतो, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख हा सद्बोध करणे, दोष दाखवणे, सुधारणूक आणि नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. आणि म्हणून तू वचनांची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, शिक्षणाने दोष दाखव, बोध कर आणि निषेध कर, असं संत पौल तिमोथेला सांगत आहे. मार्गभ्रष्ट झालेल्या दाविदांना, आमच्या समाजामध्ये जे मार्गभ्रष्ट झालेले आहेत अशा दाविदांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी, अंधकारातून प्रकाशामध्ये आणण्यासाठी, त्यांना त्यांचा दोष दाखवून देण्यासाठी ही समाजामध्ये असलेली एक सेवा आहे. परमेश्वराने नेमून दिलेली एक सेवा आहे. इतरांना दोष दाखवणं हे परमेश्वराने नेमून दिलेले एक सेवा कार्य आहे. ते ठराविक लोकांसाठी परमेश्वराने नेमून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आमच्या हातून पाप घडतं त्यावेळेस आम्ही भवकू नये, आणखी त्या मार्गामध्ये जाऊ नये, म्हणून परमेश्वर आमची एक नाथानाची सोय करतो आम्हाला सन्मार्गावर आणण्यासाठी. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि 6वं वचन, ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्यांना तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो, असं म्हटलेलं आहे. परमेश्वर तुमच्यावर, माझ्यावर इतकी प्रीती करतो, इतकं आमच्यावर त्याचं प्रेम आहे, त्याची करुणा आहे, त्यांची ममता आहे, की आम्ही वाहवत गेलेलं, भरकटत गेलेलं, नाशाकडे गेलेलं, अंधकारमय जगामध्ये गेलेलं त्याला पाहवत नाही. आणि म्हणून आम्हाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी तो आम्हाला शिस्त लावतो, आम्हाला तो फटके मारतो, आमच्याकडे तो नाथान पाठवतो, की जो नाथान आम्हाला आमचे दोष दाखवून देतो आणि आम्हाला त्या पापमय स्थितीपासून पुन्हा परावृत्त करून आम्हाला सन्मार्गावर आणतो. हेच यासाठीच परमेश्वराने नाथानाची निवड केलेली आहे. प्रियांनो, दोष दाखवण्याचा मुख्य हेतू किंवा मुख्य काम काय आहे? कोणत्या उद्देशाने दोष दाखवला पाहिजे? वेळीच आम्ही जागं व्हावं, आम्ही जागृत व्हावं, पुढे येणारं जे संकट आहे, संभाव्य धोका आहे, तो आम्हाला समजावा, आणि आम्ही भावी काळात म्हणजे आम्ही नाशाकडे जाणार आहोत, जो आमचा नरकाग्नीमध्ये नाश होणार आहे, त्या नाशाकडे न जाता आम्ही वेळीच जागं व्हावं, त्यापासून आम्ही सावध व्हावं, आम्ही स्वतःला आवरावं, आम्ही सावरावं, आणि त्या वाईट मार्गापासून परावृत्त होऊन आम्ही सन्मार्गाला यावं. हाच दोष दाखवण्याचा मुख्य हेतू असतो. त्या उद्देशानेच दोष दाखवला जातो. आणि म्हणून जर तुमचे दोष दाखवायला कुठलाही नाथान जर तुमच्याकडे येणार असेल तर त्या नाथानाविषयी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही त्या नाथानाचा राग मानून घेऊ नका, कारण योग्य वेळी तुम्हाला सावध करण्यासाठी परमेश्वराने त्या नाथानाला तुमच्या जीवनामध्ये पाठवलेला आहे. इट इज अ वॉर्निंग दॅट गॉड हॅज गिवन टू यू बिफोर ही सेंड्स यू टू हेल. तुम्ही नरकाग्नीत जाऊ नये, अग्नीच्या सरोवरात तुम्ही पडू नये, म्हणून वेळीच तुम्हाला सावध करावं, तुम्हाला त्या पापा मार्गापासून काढून तुम्हाला सन्मार्गाकडं, नीतिमानाकडे आणावं. म्हणून परमेश्वर तुमच्यासाठी नाथानाची योजना करतो. तो नाथान येऊन दाविदाला जसं पाप दाखवलं तसं तो पाप तुम्हाला दाखवत असतो. प्यानो, ज्यावेळेस एखाद्या मनुष्याला डायबिटीस असतो,
आणि हा डायबिटीस दिवसेंदिवस त्याचा वाढत जातो. त्याची ब्लड शुगर लवकर आटोक्यात येत नाही आणि अशा मनुष्यांना कधीकधी पायाला एखादी जखम होते आणि ती जखम लवकर बरी होत नाही, कारण त्याची ब्लड शुगरची लेवल पातळी ही खूप जास्त असते. आणि मग त्या जखमेमध्ये कधीकधी जंतू भिनतात आणि ही जखम मोठी होत होत त्या खालच्या पायाच्या तळव्याला गँग्रीन होतो आणि ती अतिशय धोकादायक स्थिती असते. आणि जर त्या पायाच्या तळव्याला गँग्रीन झाला तर तो सहसा लवकर बरा होत नाही आणि हळूहळू गँग्रीन त्या तळव्याच्या वर पायावर वर चढायला लागतो. आणि मग जर तुम्ही त्या डॉक्टरांना भेटला तर डॉक्टर तुम्हाला सांगतात, आता तुम्हाला त्या पायाचा तळवा तुमच्या शरीरापासून तोडून टाकावा लागेल, ज्याला ॲम्प्युटेशन म्हणतात. तो गँग्रीन झालेला पाय तुमचा तोडण्यात येतो, कारण जर वेळीच तो पाय तोडला नाही तर तो गँग्रीन तुमच्या शरीरामध्ये मिसळून तुमच्या जीवाला धोका असतो, त्या ठिकाणी मृत्यू संभवतो आणि म्हणून वेळीच तो पाय तोडला जातो. तसं जर आम्ही पाप करू लागलो तर वेळीच आमचा दोष दाखवण्यासाठी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक नाथान पाठवतो. तो नाथान येऊन आम्हाला आमचा दोष दाखवतो, यासाठी की आम्ही वेळी सावध व्हावं, जागृत व्हावं, त्या पापापासून आम्ही परावृत्त व्हावं, सन्मार्गाला लागावं. का तसं झालं नाही तर मग आमचा नरकाग्नीमध्ये, अग्नीच्या सरोवरामध्ये नाश अटळ आहे. आणि म्हणून परमेश्वराने केलेली योजना ह्या दाविदाला जाग करण्यासाठी, झोपेतून उठवण्यासाठी त्याला परमेश्वराने त्याच्याकडे नाथानाला पाठवलं. परमेश्वर तुमच्यावर, माझ्यावर इतकी प्रीती करतो की आम्ही नरकात जाऊ नये म्हणून वेळीच आम्हाला दोष दाखवण्यासाठी, आम्हाला जागृत करण्यासाठी, आम्हाला जाग करण्यासाठी एखाद्या नाथानाची सोय तो करतो. प्रियानो, दाविदाप्रमाणे जेव्हा परमेश्वराचा वरदहस्त तुमच्यावर आहे, देवाच्या कृपेमध्ये तुमचं जीवन यशस्वीपणे चाललेलं आहे, देवाच्या कृपेने जीवनाच्या यशाच्या एका उंच शिखरावर तुम्ही आहात, तुमच्या हातून मोठी कार्यसिद्धी होत आहे. होय, परमेश्वराने तुम्हाला यश दिलेलं आहे, त्याचा सर्व समर्थ हात तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून तुमच्या सेवा कार्याद्वारे अनेक अंधकारातले लोक प्रकाशामध्ये येत आहेत, अनेक लोकांना येशूची ओळख होत आहेत, अनेक लोकांचं तारण होत आहेत. देव तुम्हाला त्याच्या हातातील एक प्रभावी हत्यार म्हणून उपयोग करून घेत आहेत. असं ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं, तुम्ही परमेश्वरासाठी उत्तम असं कार्य करत असताना तुमच्या सेवा कार्याला सर्वात मोठा धोका, सर्वात मोठा अडखळण कोणापासून असतं तर ते सैतानापासून नाही, तुमच्या एखाद्या शत्रूपासून नाही. प्रियानो, हे अडखळण कुणापासून असतं? तुमच्या प्रतिस्पर्धीपासून देखील नाही. तुम्हाला सर्वात मोठं अडखळण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करणाऱ्या गुप्त पातकांपासून असतं, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचे गुप्त पातक तुम्हाला नेहमीच अडखळण आणू शकतात. दाविदाकडे पहा, उत्तम सेवा देणारा दावीद परमेश्वराच्या मनासारखा असलेला त्याच्या गुप्त पातकामुळं आता दिशाहीन झालेला आहे. प्रियानो, तुम्ही अशा संकटात सापडलेला असताना परमेश्वर काय करतो हे परमेश्वराला पाहवत नाही. माझा सेवक ज्यावेळेस असं गुप्त पातक करत आहे, त्याचा नाश होऊ नये, तो नरकाग्नीत त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून परमेश्वर आम्हाला सावध करण्यासाठी आमच्या ठाई नाथान पाठवतो. आणि मग हा नाथान कोण असतो? आमच्या कुटुंबातील एखादा प्रियजन, कदाचित आमचा शेजारी, कामावरचा आमचा सहकारी, आमच्या कामावरचा एखादा अधिकारी, मंडळीतील एखादा सभासद, आमच्या एका मंडळीतील वडील, कदाचित आमचे पालक, कोणतरी नाथानाच्या रूपानं तुमच्याकडे येतं आणि वेळीच तुमचा दोष तुम्हाला दाखवून देतं. त्यावेळेस त्याला तुच्छ मानू नका. जागा व्हा, सावध व्हा, जागृत असा, कारण जर तुम्ही वेळी सावध झाला नाही तुमचा नाश अटळ आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया, प्रत्येकालाच नातान होता येतं असं नाही. प्रत्येकाने नातन व्हावंही परमेश्वराची इच्छाही नाही. ठराविक लोकांना त्याचं पाचारण झालेलं असतं. तुम्हाला जागं करावं म्हणून, पापापासून परावृत्त करावं म्हणून परमेश्वर तुमच्याकडे नाथान पाठवतो. परंतु खरा नाथान कसा ओळखायचा, ह्याचे 3 गुणधर्म आहेत आणि ते आपण शेवटी या ठिकाणी पाहणार आहोत. खऱ्या नाथानाचे 3 गुणधर्म कोणते? त्यातला पहिला गुणधर्म, नाथानाचा तुमच्याशी सर्वप्रथम नातेसंबंध असला पाहिजे. ज्या मनुष्याला तुमच्याबद्दल जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, आत्मीयता आहे, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने तुमचे दोष दाखवू शकतो. त्याचा अधिकार तसा आहे हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे.
मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवलं असं म्हटलेलं आहे. दावीद इस्रायलाचा राजा आहे आणि इस्रायलाचा राजा म्हणजे कोणीही कधी येऊन राजाची भेट कधीच घेऊ शकत नव्हतं. त्या राजवाड्यात रस्त्यातील कोणी माणूस येऊन त्या ठिकाणी राजाला भेटू शकत नव्हता. तशी सोय त्या ठिकाणी नव्हती. ठराविक मान्यवर लोक हेच केवळ राजाची भेट घेऊ शकत होते. राजा देखील कोणीच आऱ्यावाऱ्याचं ऐकत नसं. जर कोणी ठराविक मान्यवर व्यक्ती असेल त्याच केवळ हा इस्रायलचा राजा ऐकत असेल. आणि म्हणून ज्यावेळेस नाथान दाविदाकडे आला त्यावेळेस दाविदाने नाथानाचा स्वीकार केला. नाथान त्याच्याकडे येऊन तो म्हटला, तू दोषी आहेस. प्रियांनो, परमेश्वराने अशा मनुष्याची निवड केली की जो ज्याचा दावीद स्वीकार करेल. कुणालाही दाविदाकडे पाठवलं नाही. परमेश्वराने ठराविक नाथानाला निवडून यासाठी दाविदाकडे पाठवलं की दावीद त्याचा स्वीकार करू शकेल. तुम्ही कोणाचा स्वीकार करू शकत नाही. नाथान म्हणून कुणालाही तुम्ही स्वीकारू शकत नाही. जर मला तुमची ओळख नाही, जर मला आपला भार आणि भिस्त तुमच्यावर टाकता येत नाही, माझा तुमच्यावर विश्वास नाही, तर मी तुम्हाला माझा नाथान म्हणून कसा स्वीकारेल. आणि म्हणून दावीद व नाथानाचा परिचय यापूर्वी झालेला होता हे आपण प्रथम पाहायला पाहिजे. त्यांचा एक पूर्वीचा नातेसंबंध होता. तो कोणता? तर 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. ज्यावेळेस दावीद राजा झाला त्यावेळेस त्यांनी सुंदरसा स्वतःसाठी राजमंदिर किंवा राजवाडा बांधला. आणि मग ह्या दाविदाने आपले जे काही सल्लागार होते त्या सल्लागारांना त्यांनी बोलवलं आणि दावीद त्यांना म्हटला, आता परमेश्वरासाठी एक मंदिर बांधावं असा माझा संकल्प आहे, असा माझा मानस आहे. त्या सल्लागारांमध्ये नाथान नावाचा संदेष्टा होता. आणि नाथान दाविदास म्हणाला, महाराज, जसं आपल्याला योग्य वाटतं तसं तुम्ही करा. म्हणजे जर तुम्हाला योग्य वाटतं तर तुम्ही परमेश्वरासाठी मंदिर बांधा, असं नाथान त्या ठिकाणी दाविदाला म्हटला. परंतु ज्यावेळेस नाथान आपल्या घरी गेला आणि प्रार्थना करू लागला त्यावेळेस परमेश्वराने नाथानाला दर्शन दिलं आणि परमेश्वर नाथानाला म्हणाला, दाविदाच्या हातून खूप रक्तपात झालेला आहे आणि म्हणून दावीद माझं मंदिर बांधणार नाही, तर त्याचा पोटचा वंशज हा माझं मंदिर बांधेल आणि त्याचं राज्य मी निरंतर स्थापन करेन. परमेश्वरापासून हे वचन प्राप्त झाल्यावर दुसऱ्या दिवशी नाथान पुन्हा राजवाड्यामध्ये आला आणि तो दाविदास म्हटला, काल मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मंदिर बांधू शकता, परंतु मी चुकीचं बोललो. कारण मला परमेश्वराचं दर्शन झालं आणि तो मला म्हटला की तुमचा पोटचा वंशज हा मंदिर बांधणार आहे, तुम्ही हे मंदिर बांधू शकत नाही. या ठिकाणी दाविदाने नाथानामध्ये काय पाहिलेलं आहे? हा जो नाथान माझ्याकडे आलेला आहे तो परमेश्वराच्या सहवासात राहणारा, परमेश्वराची समेगावात असणारा, परमेश्वर त्याच्याशी बोलत असतो हे दाविदाने ओळखलं होतं. तो आपल्या मनचं बोलत नाही. जे परमेश्वराने त्याला सांगितलं तेच वचन त्याने मला सांगितलं होतं. म्हणजे हा नाथान विश्वसनीय आहे, प्रामाणिक आहे, देवाशी एकनिष्ठ आहे, देव त्याच्याशी बोलतो. एवढंच नव्हे तर नाथान नम्र आहे हे देखील दाविदाने पाहिलं. कारण नाथान त्याला म्हटला होता, मी बोलवते चुकीचं आहे, देवाने मला सांगितलं की तुम्ही मंदिर बांधू शकत नाही आणि म्हणून माझी चूक मी कबूल करतो. दाविदाने नाथानाला निहाळलं होतं. अशाच लोकांचा नाथान म्हणून लोक स्वीकार करतात की जे परमेश्वराच्या सान्निध्यात आहेत, ज्यांच्याशी परमेश्वर बोलतो, जे नम्र आहेत, जे आपली चूक आपली पदरी घेतात, अशा नाथानाचा दाविदाने स्वीकार केला. दुसरी गोष्ट, जे पापाचा दोष दाखवून तुम्हा जागे करतात, तो जो नाथान आहे त्याने स्वतः पाप न करता जीवन जगणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. जर नाथान स्वतः पाप करतो तर तू पाप करू नकोस असं दाविदाला म्हणण्याचा कुठला अधिकार नाथानाला पोहोचत नाही. म्हणून नाथानाचा गुणधर्म, त्याने एक उच्च पातळीचं जीवन जगलं पाहिजे. तो परिपूर्ण असला पाहिजे असं मी म्हणत नाही, परंतु त्याने उच्च पातळीचं जीवन जगलं पाहिजे, तरच तो दाविदाला दोष दाखवू शकतो. मला जर पैशाची हाव आहे, मला पैशाचा लोभ आहे, तर तू पैशाच्या मोहात पडू नकोस असा म्हणायचा कुठला अधिकार मला पोहोचत नाही. जर मला एखादं दुर्वर्तन आणि दुर्व्यसन मी करतो तर तू दुर्वर्तन आणि दुर्व्यसन करू नको असे मी म्हणू शकत नाही. आणि म्हणून नाथानाने दाविदापेक्षा नक्कीच एक उच्च पातळीचं जीवन जगणं हे देखील महत्त्वाचं आहे. नाथानाच्या ठाई असलेला दुसरा गुणधर्म आणि अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे तुमचा दोष दाखविल्यास त्याचा परिणाम पश्चाताप हा झाला पाहिजे. ज्यावेळेस एखादा नाथान दाविदाकडे येतो
त्याचा मुख्य हेतू त्याला दोष दाखवणं, यासाठी की दाविदाला पश्चाताप व्हावा, या एकमेव हेतूने नाथान त्याच्याकडे आलेला असतो. नाथान दाविदाकडे भर दरबारात येऊन 4 चौघामध्ये त्यांनी दाविदाला त्याचा दोष दाखवून दिला नाही, जेणेकरून दावीद राजाची बेआबरू होईल, तो लज्जित आणि फजित होईल, 4 चौघामध्ये त्याची मान खाली जाईल, असं नाथानाने कधीच केलं नाही. नाथानाने दाविदाला एकटं नेलं आणि मग त्याचा दोष त्याला दाखवून दिला. इतरांसमोर नाथान कधीच दाविदाची बेइज्जती त्याने केली नाही. नाथानाने त्याला त्याचा पापदोष एकांतात दाखवून दिला. ते करताना त्याने दाविदाला भयभीत केलं नाही, त्याने दाविदाला घाबरून देखील सोडलं नाही, दाविदाचा न्याय देखील केला नाही. ज्यावेळेस नाथान तुमचा दोष दाखवतो त्यावेळेस तो तुम्हाला भयभीत करत नाही, तुम्हाला घाबरून सोडत नाही, तुमचा न्याय देखील करत नाही. केवळ तुमचा दोष दाखवण्याचं एकमेव काम हा नाथान करत असतो. देवापासून तुमच्याकडं तुमचे दोष दाखविण्यास येणारा जो नाथान आहे, त्याचा एकच उद्देश असतो, तुम्हाला तुमचा दोष दाखवून तुम्हाला पश्चाताप कराव्यास लावणं. हा या एका उद्देशानं नाथान तुमच्याकडे आलेला असतो. आणि मग दाविदाचा दोष दाखवत असताना नाथान दाविदाकडे आला आणि त्याने दाविदाला एक गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकण्यासारखी आहे. नाथान दाविदास म्हणाला, एका नगरामध्ये 2 मनुष्य होते. एक श्रीमंत होता आणि एक गरीब होता. या श्रीमंत मनुष्याकडं पुष्कळ गुरे, ढोरे, शेरडे आणि मेंढरे अशी होती. आणि या गरीब मनुष्याकडं केवळ एकच लहानसे मेंढरू होते, जे विकत घेऊन त्याने त्याचे संगोपन केले होते. हे जे लहानसे मेंढरू आहे, हे त्याच्याबरोबर आणि त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानसं मोठं झालं होतं. हे छोटंसं लहानसं मेंढरू हे या गरीबाच्या घासातलं घास खात असत, त्याच्या पेल्यातलं पाणी तो पित असत आणि त्याच्या उराशी तो झोपत असत. ते मेंढरू जणू काय त्या गरीबाची मुलगीच असं होतं. एकदा या श्रीमंत मनुष्याच्या घरामध्ये एक पाहुणा आला. मग त्या श्रीमंत मनुष्याने काय केलं, आपल्या पुष्कळ मेंढरातलं नव्हे तर जो गरीब मनुष्य आहे, ज्याच्याकडे केवळ एकच मेंढे आहे, ते मेंढरू त्यानं घेतलं, ते कापलं आणि त्याचं भोजन आपल्या पाहुण्यांसाठी केलं. हे ऐकल्यावर त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला आणि दावीद म्हटला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्या मनुष्यास प्राणदंड दिला पाहिजे, तो कधीच वाचू शकत नाही. त्या मनुष्यानं हे कृत्य करताना कुठली दयामाया दाखवली नाही आणि म्हणून त्या मेंढरीचा चौपट त्याला द्यावा लागेल. असं म्हटल्यावर नाथान दाविदास म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. हे दाविदा, तो मनुष्य तूच आहेस. परमेश्वर म्हणतो, मी तुला इस्रायलाचा एवढा मोठा राजा केलं, संपूर्ण इस्रायल आणि संपूर्ण यहुदा हे मी तुझ्या हातामध्ये दिली, एवढा मोठा सत्ता आणि अधिकार मी तुला दिला. शौलाच्या हातातून मी तुला सोडवलं, त्या शौलाच्या स्त्रिया मी तुझ्या उराशी दिल्या, संपूर्ण इस्रायल आणि संपूर्ण यहुदा मी तुझ्या हातात दिली. एवढं जर तुला कमी पडत असतं, तू आणखी काय मागितलं असतं तर ते मी तुला दिलं असतं. तरीही तू माझ्या आज्ञा मोडून माझ्या विरुद्ध तू दुष्टाई केलेली आहेस, माझ्या विरुद्ध तू पातक केलेला आहेस. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू हे पातक केलंस, माझ्या दृष्टीने वाईट केलंस. तू तो जो उरिया हित्ती आहे, याची बायको बेतशेबा, हिच्याशी तू व्यभिचार केलास. त्या उरिया हित्ती याला अम्मोन्याच्या तोंडाशी देऊन तरवारीने त्याचा घात केलास. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, तरवार तुझं घर सोडणार नाही, तुझ्याच घरातून मी तुझ्यावर अरिष्ट आणीन, तुझ्या स्त्रिया मी घेऊन त्या तुझ्या डोळ्यात देखत मी शेजारच्याच देईन. हे दाविदा, हे सर्व कृत्य तू गुप्तपणे केलंस, पण मी हे सर्व कृत्य इस्रायलाच्या डोळ्या देखत आणि तुझ्या डोळ्या देखत, या सूर्य देखत मी करल, असं परमेश्वर म्हणतो. तेव्हा दाविदाला जाग आली. दावीद शुद्धीवर आला, तो जागृत झाला. आणि दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केला आहे. दाविदाचं पाप व त्याचा दोष दाखविण्याचा जो नाथानाचा उद्देश होता, तो आता पूर्ण झाला. दाविदाला आपल्या पापाची जाणीव झाली, त्याला पश्चाताप झाला.
त्याला आपला दोष कळाला, तो म्हणतो मी परमेश्वराविरुद्ध पाप केला आहे. आत्तापर्यंत पाप करत असताना दाविदाला परमेश्वराचं वाणी ऐकू आलेलं नाही, ते ऐकू येत नव्हते. प्रियानो, प्रत्येक पाप करत असताना परमेश्वराची वाणी आमच्याशी बोलत असते. हे चूक आहे, हे करू नको, ते आम्हाला सांगत असते, पण आम्ही नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करतो. पहा, नीट निरखून पहा. त्या बेशी अनैतिक शारीरिक संबंध ठेवत असताना परमेश्वराची वाणी दाविदाशी बोलत होती, हे चूक आहे. ती परपुरुषाची स्त्री आहे, ती अशी तू असं करू नकोस. परंतु दाविदाने त्याकडे दुर्लक्ष केलं, ते पाप त्याने केलं. त्या उऱ्या हित्तीला बोलून तू आपल्या घरी जा आणि आपल्या स्त्री बरोबर निज असं म्हणत असताना परमेश्वराची वाणी त्याशी बोलत होती, दाविद हे चुकीचं आहे, हे असं तू करू नकोस. परंतु तरी दाविदाने त्यावेळेस परमेश्वराच्या वाणीकडे दुर्लक्ष केलं. त्या उर्याला युद्धाच्या तोंडाशी देऊन त्याला मारा असं पत्र लिहित असताना परमेश्वराची वाणी त्याला सांगत होती, हे चुकीचं आहे, हे तू करतोस ते अयोग्य आहे. परंतु परमेश्वराची वाणी त्याने ऐकली नाही, त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. पाप करताना परमेश्वर नेहमी आम्हाला धोक्याचा इशारा देतो, परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि मग परमेश्वर काय करतो, मग एखाद्या नाथानाला तो आमच्याकडे पाठवतो आणि तो नाथान आमचं हृदय ह्या परमेश्वराच्या वाणीसाठी संवेदनशील करतो. आणि जी वाणी आम्ही पाप करताना ऐकली नव्हती ती पुन्हा आम्हाला ऐकू येते. मग आम्हाला आमचा पापदोष दिसतो, आम्ही जे घाणेरडं कृत्य केलेलं आहे त्याची जाणीव आम्हाला होती. हेच नाथानाचं काम आहे, आमचं दोष दाखवून देण्याचं काम. जे तू केलंस ते योग्य नाही. आणि एकदा का दाविदाला पश्चाताप झाला, दाविदाचं हृदय भग्न आणि अनुतप्त झालं, परमेश्वर दृष्टीकडे ते वळालं, परमेश्वराकडे तो आला, मग नाथानाचं काम संपलं. मग तो त्या ठिकाणून निघून जातो. तेथेच नाथानाचं कार्य संपतं. आणि मग तेवढ्यासाठीच परमेश्वराने त्याला पाठवलेलं असतं. एकदा ते कार्य संपलं, दाविदाला त्याचा दोष कळाला, त्याला पश्चाताप झाला की नाथान त्या ठिकाणून निघून गेला. पुन्हा त्याचं नाव आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये कुठंच आढळत नाही. आणि म्हणून तुमच्याकडे जर नाथान येणार आहे, त्याचं एकच कार्य आहे, तुमचा दोष त्या तुम्हाला दाखवून द्यायचा, पश्चातापाकडे तुमचं अंतकरण वळवायचं, तुमचं अंतकरण भग्न आणि अनुतप्त करायचं. हेच नाथानाचं काम असतं. नंतर शेवटी आपण पाहतो दोष दाखविल्याचा तिसरा परिणाम म्हणजे पापापासून मुक्त होणे. पापापासून मुक्तता होऊन आमचं जीवनाचं परिवर्तन होऊन आमचं तारण साध्य करणे, हेच नाथानाचं तिसरं कार्य आहे. देवापासून आलेला नाथान हा दोष दाखविण्याकरता आम्हाला आलेला आहे. तो आमचं खच्चीकरण करत नाही, होय आमचा तिरस्कार करत नाही, आम्हाला तो तुच्छ मानत नाही, आम्हाला तो निराश करत नाही. आम्ही अपात्र आहोत, टाकाऊ आहोत, नालायक आहोत, कुठल्या योग्यतेचं नाही असं करण्याचा हेतू या नाथानाचा नसतो. पश्चातापी दाविदाकडे पाहून नाथान त्याला काय म्हणतो, नाथान त्याला म्हणाला, परमेश्वराने तुझं पातक दूर केलं आहेस, तू मरावायचा नाहीस. होय, नाथानाचं हे देखील काम आहे. ज्यावेळेस दाविदाला पश्चाताप झाला, त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली, नाथान त्याला एक सुवार्थ सांगत आहे, तुझं पाप दूर केलं गेलं आहे, तू मरावायचं नाहीस. तू धीर धर, खात्री बाळग, तुझ्या पश्चाताप केलेल्या पापांची क्षमा झालेली आहे. नाथान एका गोष्टीचं स्मरण करून देतो. नाथान आम्हाला काय सांगतो, होय नाथान आम्हाला सांगत असतो, तुमचे पाप लाखेसारखी लाल असली तरी बर्फाहून शुद्ध करणारा आणि किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी शुद्ध करणारा परमेश्वर आहे. तुम्ही काळजी करू नका, पश्चाताप करा. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके तुमचे अपराध तुम्हापासून दूर करणारा परमेश्वर आहे. ही सूचना घेऊन, हा आदेश घेऊन नाथान आमच्याकडे आलेला असतो. आणि म्हणून जर परमेश्वराने एखाद्या नाथानाला तुमच्याकडे पाठवलं, त्याला तुच्छ मानू नका, त्याचा निषेध करू नका, त्याच्याविषयी नाराज होऊ नका. एका विशिष्ट उद्देशानं तुमचं दोष दाखवण्याकरता त्याने तुम्हाला पाठवलेला आहे. तुमचा अद्दपात होऊन तुमचा सर्वस्वाचा नाश होऊ नये, नरकाग्नीची शिक्षा तुम्हाला भोगायला जाऊ नये, या संकटात तुम्ही सापडू नये म्हणून परमेश्वराने नाथानाला तुमच्याकडे पाठवलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस नाथान तुमच्याकडे येईल, वेळीच जागं व्हा, पश्चाताप करा, स्वतःचं परिवर्तन करून सन्मार्गाने चाला. आणि हो, जो नाथान तुमच्याकडे आलेला आहे त्याचा आभार मानायला तुम्ही विसरू नका. प्रियानो,
कधी कधी परमेश्वर तुम्हाला नातानाची भूमिका वाजवायला सांगतो. जर तुम्ही नातान म्हणून कोणाकडे जाणार असाल तर मग लक्षात ठेवा, नातानाचे जे गुणधर्म आहेत ते तुमच्यामध्ये देखील आले पाहिजेत. ज्यावेळेस इतरांशी तुम्ही बोलाल, त्यांचे दोष तुम्ही दाखवाल, त्यावेळेस आपुलकीने, आत्मीयतेने, जिव्हाळ्याने त्याला समजून घेऊन मग त्याचे दोष दाखवा. त्याचा तिरस्कार आणि त्याची घृणा तुम्ही करू नका. त्याचा पापदोष दाखवत असताना त्याचं खच्चीकरण तुम्ही करू नका, त्याचा निषेध तुम्ही करू नका, त्याचा तिरस्कार किंवा त्याला तुच्छ मानू नका. केवळ त्याचा पश्चाताप व्हावं या उद्देशाने तुम्ही त्याचा दोष त्याला दाखवून द्या. ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याचा पश्चाताप होऊन त्याचं परिवर्तन होईल, बघणं आणि अनुतप्त हृदयाने परमेश्वराकडे तो वळेल, त्यावेळेस हळूच आपलं कार्य सिद्धी झाले समजून त्याच्या जीवनातून तुम्ही निघून जा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू, आज दाविदाला जसं नाथानाने जागं केलं तसं आज तो आम्हाला दाखवून दिला आहेस की आमच्या जीवनामध्ये आमचं गुप्त पातक, आमचे गुप्त दोष दाखवण्यासाठी आमच्यासाठी एक नाथान तू नेमून ठेवलेला आहेस. ज्यावेळेस हा नाथान आमच्याकडे येईल, आमचे दोष तो आम्हाला दाखवेल. हे दोष आम्ही पदरी घ्यावे, आम्हाला खराखोरा पश्चाताप व्हावा, बघणं आणि अनुतप्त हृदयाने आम्ही तुझ्याकडे वळावं, असं तू दयाने आणि कृपेने घडून येऊ दे. आणि जर एक नाथान म्हणून आम्ही दुसऱ्याकडे जाणार असू तर परमेश्वरा, आम्ही आपुलकीने, आत्मीने त्याकडे जावं, केवळ दोष दाखवण्याच्या उद्देशाने त्याकडे जावं. आणि ज्यावेळेस तो पश्चाताप करेल त्यावेळेस कुठल्या अपेक्षा न धरता त्याच्या जीवनातून आम्ही निघून जावं, असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. सर्व मागणं धन्यतर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. सांगा मला
मला ती आवडे. कीर्ती करी जगाची ही इष्ट ही सती. तै सांगा येशू प्रीती, तै सांगा स्वर्गास पुढे जाया जगाला सोडना. ही सांगा इराद्याया हे नेहमी करना. येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, येशूची प्रीती सांगा, मला ती आवडे. यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रियपुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हासह राहो. आमेन. बापावरी टेकताना लेकराला सुख फार. येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वर